इथे फक्त दागिने नाही तर पिढ्यानपिढ्यांचा विश्वास मिळतो. परंपरेची झळाळी आणि विश्वासाची खात्री. कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. मोटरसायकल चोरी करणारा नेपाळी 24 तासात 6 मोटरसायकलसह आडगाव गुन्हे शोध पथकाच्या ताब्यात. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आडगाव पोलीस ठाणे हद्दीत 15 फेब्रुवारी 2026 ला लक्ष्मण नारायण मंदिर तपोवन परिसरातून मोटरसायकल चोरी केल्याचा गुन्हा दाखल झालेला होता. सदर गुन्ह्याचा तपास करत असताना पोलीस हवालदार दादासाहेब वाघ आणि पोलीस अंमलदार सुमित शिंदे यांना मिळालेल्या माहितीने सदर चोरीची मोटरसायकल घेऊन संशयित आरोपी नवीन पून मगर हा पार्क साईडच्या रस्त्यावर चोरीची मोटरसायकल घेऊन फिरत असल्याची माहिती मिळताच पथकाने त्यास ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याच्या ताब्यातून 2,70,000 रुपये किमतीच्या 6 मोटरसायकली जप्त करण्यात आल्या आणि पुढील तपास आडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस करत आहेत. ही आहेत तपोवन मध्ये राहणारे. यांचं हिरो कंपनीची मोटरसायकल होती जी दिनांक 15 फेब्रुवारी दुपारी 3 वाजेच्या सुमारास चोरीस गेली होती. तो गुन्हा आपण पोलीस स्टेशनला दाखल करून घेतला. या गुन्ह्यामध्ये आपल्याला एक आरोपी मिळालेला आहे. आरोपीचं नाव आहे नवीन पून रामपून मगर. हा मूळचा नेपाळी आहे. आपल्या इथे केकेवा कॉलेजच्या मागे राहतो. याच्याकडून आपण आपली चोरीला गेलेली मोटरसायकल रिकव्हर केलेली, हस्तगत केलेली आहे. याच्याबरोबर इतर 5 मोटरसायकलची माहिती मिळाली, त्या देखील आपण रिकव्हर केलेल्या आहेत. असा एकूण 2,70,000 रुपयाचा एकूण 6 मोटरसायकल आणि 2,70,000 रुपयाचा मुद्देमाल हस्तगत केलेला आहे. अजून त्याच्याकडे पुढील तपास चालू आहे. आज रोजी त्याला कोर्टासमोर हजर करून त्याचा पोलीस कोठडी रिमांड मागत आहोत. सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कनिक, पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आडगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक निखिल बोंडे, पोलीस हवालदार शिवाजी आबाड, पोलीस अंमलदार सुमित शिंदे, शक्ती पेंढारकर, अक्षय गोसावी, रवींद्र लिलके, दीपक भुजबळ, महिला पोलीस हवालदार बच्चाव आदींनी ही कारवाई केलेली आहे. NCN न्यूजसाठी रोहन दानी, नाशिक.